नमस्कार. आयुर्वेदिक शाळा या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये संजीवनी बुटीपेक्षाही बहुउपयोगी फूल म्हणजे गोकर्ण याविषयी आपण माहिती बघणार आहोत. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे अशीच नवनवीन माहिती तुम्हाला मिळत राहील. गोकर्णीची वेल बहुवर्षीय आहे. पानांचा वापर औषधात केला जातो. पंचकर्मात या वेलीचा वापर शरीरातील त्रिदोषांना संतुलित करण्यासाठी तसेच शरीरातील नको असणारे विषारी घटक बाहेर काढण्यासाठी केला जातो. गोकर्णीच्या फुलांचे असंख्य औषधी गुणधर्म आहेत. त्यामुळेच अनेक रोग व्याधी निवारणासाठी या फुलांचा वापर करतात. गोकर्णाच्या निळ्या फुलापासून नैसर्गिक रंग देखील तयार होतो. गोकर्णाची फुले सावलीत वाळवून त्याची पावडर करतात. या पावडरचा चहा करता येतो आणि गोकर्णाच्या फुलांचा चहा अत्यंत औषधी आहे व तो मध आणि गूळ घालून घेता येतो. गोकर्णाची फुले, शेंगा, पाने, साल, मुळ्या या प्रत्येक भागाचा औषधामध्ये वापर केला जातो. सर्दी, खोकला, ताप, दमा या सगळ्या विकारांवर गोकर्णचे औषध चालते. तसेच त्वचा विकार किंवा रक्त शुद्धीकरणासाठी देखील गोकर्णाचा वापर केला जातो. थोडक्यात काय तर कोणताही रोग असला तरी गोकर्णीचे औषध म्हणून वापर केला जातो. म्हणूनच गोकर्ण ही कधीही पराजित होणारी वनस्पती नाही, म्हणूनच काय तिला अपराजिता आहे असे सुंदर नाव दिलेले आहे. तसेच त्या फुलाचा आकार शंखासारखा असल्यामुळे त्याला शंखपुष्पी असेही म्हटले जाते. गोकर्णीची फुले, शेंगा, पाने, साल, मुळ्या या प्रत्येक भागाचा औषधामध्ये वापर केला जातो. सर्दी, खोकला, ताप, दमा या सगळ्या विकारांवर गोकर्ण औषधी आहे. तसेच त्वचा विकार आणि रक्तशुद्धीसाठी देखील वापर केला जातो. पानांचा रस आल्याच्या रसासोबत दिल्यास घाम कमी येतो. जाडी माणसे आणि मधुमेह असणाऱ्यांना जास्त घाम येतो, त्यांनाही असे उपयुक्त असे औषध आहे. साप चावल्यानंतर विष बाहेर काढण्यासाठी शरीरातून चावलेल्या जागावर गोकर्णाचा औषध म्हणून उपयोग केला जातो. शेंगांच्या रसाचे थेंब जर रोज नाकात घातले तर अर्ध डोकेदुखीपासून मुक्ती मिळते आणि थेंब कानात टाकल्यावर कानदुखीपासून आराम मिळतो. गोकर्णाचा उपयोग शरीर शुद्धीसाठी केला जातो. शरीरात अनेक दिवसापासून जमा झालेले विष बाहेर टाकून शरीर शुद्धी करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. मेंदुरोग संबंधित जवळजवळ सर्वच आजारांवर याचा उपयोग होतो. जसे विसराळूपणा, वाचलेले न आठवणे, मुलांच्या समस्येवर याचा उपयोग होतो. आवाजासंबंधित स्वरयंत्र, गळ्याचे आजार बरे करण्यासाठी हे गोकर्णीचे औषध लाभकारी आहे. झाडांच्या मुळीची पावडर तुपात मिश्र करून घेतल्यास घसादुखीपासून आपल्याला आराम मिळतो. गोकर्णीच्या मुळांचा लेप जर आपण त्वचेवर लावल्यास तर आपली त्वचेची चमक वाढते. डोळ्यांसाठी थंड असून डोक्याची कार्यक्षमता वाढवण्यासाठी गोकर्णीचे औषध फायदेशीर आहे. शरीरावर आलेली सूज, मुकामार यावर या झाडांची पेस्ट करून लावल्यास बरे होते. अपचन समस्या कमी करून आतड्यांची ताकद वाढवते, ज्यामुळे आपले पोट साफ होते. गोकर्णीच्या पानांचा काढा करून पिल्यास ताप, जुलाब, मळमळ सारख्या आजारांवर औषधी उपचार म्हणून फायदा होतो. गोकर्णीची पाने चहामध्ये टाकून पिल्यास हृदयरोग व श्वसनासंबंधी आजार कमी करता येतात. गोकर्णीची फुले पुरुषांमधील स्पर्म वाढवतात आणि झाडांची पावडर जर मधासोबत रोज घेतल्यास पुरुषांची लैंगिक शक्ती वाढते. ह्याच्या रसाचे जर सेवन नेहमी केले तर रक्त शुद्ध होऊन त्वचेवरील फोड, पुरळ कमी करता येतात. निळ्या गोकर्णीच्या फुलांचा रंगासाठी देखील उपयोग होतो. गोकर्णाच्या फुलांचा चहा अत्यंत औषधी असून तो जर मध आणि गूळ घालून घेतल्यास त्याची अजून चव वाढते. असे हे बहुउपयोगी अशी गोकर्णाचे फूल आहे. जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.